या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी या कन्सेप्ट समजून घेऊ. नंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सुरुवातीला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय ते लक्षात घेऊ. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय की हे कॉम्बिनेशन असतं. स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्स यांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. आता स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर आपण विचार केला की पी एम्प्लाय क्यू किंवा पी कंजक्शन क्यू, निगेशन पी, डिजक्शन क्यू, हे काय झाले स्टेटमेंट पॅटर्न झाले. आणि हा जो पी आणि क्यू आहे याला आपण म्हणतो स्टेटमेंट लेटर. आता स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्स यांचं जे कॉम्बिनेशन असतं याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं. आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ना ती म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की जर दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे जे ट्रूथ टेबल आहेत ना ते आयडेंटिकल असतात. जर आपण असं अझ्युम केलं की ए आणि बी हे दोन स्टेटमेंट इक्विव्हॅलंट्स आहेत, ते आपण असं लिहू शकतो ए इक्विव्हॅलन्स टू बी. याला आपण म्हणतो लॉजिकल इक्विव्हॅलन्स. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जर दोन स्टेटमेंट जे आहेत ते जर लॉजिकली इक्विव्हॅलन्स असतील तर त्यांचे जे ट्रूथ टेबल्स आहेत ते आयडेंटिकल यायला पाहिजे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ना ती म्हणजे की टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजन्सी याच्यामध्ये एकच लक्षात राहू द्या की टॉटोलॉजी जो आहे ना त्याच्या लास्ट कॉलममध्ये सगळे टी असतात आणि कॉन्ट्राडिक्शनच्या लास्ट कॉलममध्ये टी आणि एफ दोघं मिक्स असतात. आणि कॉन्टिजन्सी जो आहे ना कॉन्टिजन्सीच्या लास्ट कॉलममध्ये सगळे एफ असतात. एवढं लक्षात राहू द्या. आता आपण हा टेबल समजून घेऊ. हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल म्हणजे मागे जे आपण 5 ट्रूथ टेबल स्टडी केले त्यांचा हा समरी आहे. हा टेबल अगोदर आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी पहिला जो कॉलम दिलेला आहे पी आणि दुसरा कॉलम दिलेला आहे क्यू. आता पहिल्या कॉलममध्ये डबल टी डबल एफ असतो, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ असतो. आणि पीचं निगेशन म्हणजे काय की इथे डबल टी आहे, इथे डबल एफ आलं, इथे डबल एफ होतं, इथे डबल टी आलं. त्याच्यानंतर आता आपण कंजक्शन समजून घेऊ. हा कंजक्शनचा पहिला टेबल आहे. हा पहिला टेबल समजून घेऊ. आता कंजक्शनमध्ये काय असतं की जर टी टी असेल तर ट्रू असतं, बाकीचे सर्व फॉल्स असतात. उलट आता डिजक्शनचा जो टेबल दिलेला आहे आपल्याला, डिजक्शनच्या टेबलमध्ये एफ एफ फॉल असतात, बाकीचे सर्व ट्रू असतात. आणि पुढे इम्प्लिकेशन दिलेलं आहे. इम्प्लिकेशनचा जो टेबल आहे, इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये एकच लक्षात ठेवायचं की टी एफ जो आहे ना तो टी एफ फॉल असतो, बाकीचे सर्व ट्रू असतात. आणि लास्ट जो आहे ना डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशनचा जो टेबल आहे तो डबल इम्प्लिकेशनचा टेबल आपण लक्षात घेऊ. आता डबल इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये काय असतं की टी टी ट्रू असतो आणि एफ एफ जो आहे ना तो सुद्धा ट्रू असतो, बाकीचे सर्व फॉल्स असतात. एवढं फक्त इथे लक्षात राहू द्या. आता आपण ट्रूथ टेबलचे काही प्रॉब्लेम समजून घेऊ. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. आपल्याला हे 5 स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. आता याचे आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न पी एम्प्लाय इन अ ब्रॅकेट क्यू एम्प्लाय पी. आता हा स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना बघा आता पहिला कॉलम घेतला आपण पी, दुसरा कॉलम क्यू घेतला. नंतर आपल्याला इथे दिलेलं आहे क्यू एम्प्लाय पी, म्हणून आपण या ठिकाणी तिसरा जो कॉलम आहे तो घेतला क्यू एम्प्लाय पी. आणि शेवटच्या कॉलममध्ये आपण लिहितो आहे गिवन स्टेटमेंट पी एम्प्लाय क्यू एम्प्लाय पी. आता पहिला जो कॉलम आहे तो कॉलम समजून घेऊ. पहिल्या कॉलममध्ये डबल टी डबल एफ असतो आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये टी एफ असतो. हे जे दोघं कॉलम आहेत हे दोघं कॉलम प्रत्येक टेबलमध्ये सारखे राहतील. आता याच्यानंतर थर्ड कॉलम दिलेला आहे आपल्याला क्यू एम्प्लाय पी. आता आपण क्यू एम्प्लाय पी एम्प्लायचा टेबल जो आहे ना तो स्टडी केला होता की त्याच्यामध्ये काय असतं टी एफ फॉल, बाकीचे सर्व ट्रू असतात. मग या ठिकाणी फक्त हा जो आहे ना टी एफ तोच फॉल येईल,
बाकीचे सर्व ट्रू येतील. आता याच्यानंतर जो लास्ट कॉलम येतो म्हणजे आपला गिव्हन स्टेटमेंट. आता हा दिलेला आहे आपल्याला पी एम्प्लाय क्यू एम्प्लाय पी, म्हणजे हा जो पी आहे ना हा आता याला इम्प्लिकेशनमध्ये याचं टेबल तयार करेल. मग आता इथे पण आपण विचार करू की टी एफ फॉल असेल, बाकीचे सर्व ट्रू असतील. आता बघा हा टी आहे म्हणजे ट्रू, नंतर इथे पण टी दिलेला आहे, या ठिकाणी पण टी आहे म्हणजे हा पण ट्रू येईल. नंतर हा एफ दिलेला आहे, हा टी दिलेला आहे, हा सुद्धा ट्रू येईल. हा एफ आहे, हा टी आहे, हा सुद्धा ट्रू येईल. म्हणजे हा जो लास्ट कॉलम आहे या लास्ट कॉलममध्ये सगळे टी आले. म्हणजे आपण जर टॉटॉलॉजीचा विचार केला तर टॉटॉलॉजीमध्ये काय असतं की ट्रूथ टेबलच्या जर लास्ट कॉलममध्ये सर्व टी असतील तर त्याला आपण म्हणतो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नला आपल्याला टॉटॉलॉजीसुद्धा म्हणता येईल. या ठिकाणी या पद्धतीने आपण हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू शकतो. सेकंड स्टेटमेंट पॅटर्न. इन अ ब्रॅकेट निगेशन पी डिजक्शन क्यू डबल एम्प्लाय निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू. आता हा जो सेकंड स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना बऱ्याचदा आपल्याला अडचणी येतात की याच्यामध्ये किती कॉलम घ्यायला पाहिजे आणि किती रो घ्यायला पाहिजे. आता ते ठरवण्यासाठी काय करायचं की आता या ज्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये स्टेटमेंट लेटर किती दिलेले आहेत, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट लेटर दिलेले आहेत. त्यानंतर कनेक्टिव्ह काउंट करून घेऊ. कनेक्टिव्ह किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे आपल्याला 5 कनेक्टिव्ह दिलेले आहेत. आता या दोघांची जर सम केली ती येते 7. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा जो ट्रूथ टेबल तयार होणार आहे याच्यामध्ये 7 कॉलम असतील, 1 2 3 4 5 6 7. आता याच्यानंतर याच्यामधले जे रो आहेत ते रो म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लेटर जे आहेत ते दिलेले आहेत 2, आणि जर आपण त्यांचा स्क्वेअर केला तर तो येईल 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांचा जर स्क्वेअर केला तो येईल 4, म्हणजे या ठिकाणी 4 रो दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय करायचे की जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील, स्टेटमेंट लेटर दिलेले असतील ती असेल त्याची पॉवर. सपोज या ठिकाणी पी क्यू आर राहिला असता तर आपण इथे 2चा क्यूब केला असता तो 8 आला असता. पण या ठिकाणी दोनच स्टेटमेंट लेटर आहेत म्हणून तो आला 4. एवढं लक्षात ठेवायचं. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना पहिले जे कॉलम आहेत ते पी आणि क्यू राहतील. आता दुसरा कॉलम घेताना या ठिकाणी आपल्याला निगेशन पी दिलेला आहे म्हणून आपण तो निगेशन पी घेतला. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट म्हणजे इथे दिलेला आहे आपल्याला निगेशन पी डिजक्शन क्यू, म्हणून या ठिकाणी आपण घेतला निगेशन पी डिजक्शन क्यू. नंतर त्याचा नेक्स्ट पार्ट आहे पी कंजक्शन क्यू आणि तो घेतला आपण पी कंजक्शन क्यू. नंतर त्याला निगेट केला पुढच्या पार्ट्समध्ये, आणि नंतर शेवटचा जो काही कॉलम आहे तो म्हणजे आपला गिव्हन स्टेटमेंट असेल. आता पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये सारखा राहील. आता याच्यानंतर आपण पीला जर निगेट केलं तर इथे टी टी आहे, इथे एफ एफ होईल, आणि एफ एफ असेल तर टी टी होईल. आता पी आणि निगेशन पी आणि क्यू या दोघांमध्ये डिजक्शन दिलेलं आहे. मग निगेशन पी आणि क्यूमध्ये डिजक्शन दिलेलं आहे, आणि डिजक्शनच्या टेबल आपण समजून घेतलेलं आहे की इथे फक्त एफ एफ फॉल असतो, बाकीचे सर्व ट्रू असतात. बघा आता एफ डिजक्शन टी म्हणजे हा सुद्धा ट्रू आला. नंतर एफ एफ आहे हा फॉल येईल. नंतर या ठिकाणी टी टी आहे हा ट्रू येईल. नंतर टी एफ आहे हा सुद्धा ट्रू येईल. नंतर पुढचा जो कॉलम आहे तो समजून घेऊ, पी कंजक्शन क्यू. आता पी कंजक्शन क्यूमध्ये एकच लक्षात ठेवायचं की टी टी असतील ते ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स असतील. आता पुढे याचं निगेशन म्हणजेच बघा हा टी आहे हा एफ झाला, आणि हा एफ होता हा टी झाला. इथे पण एफचा टी झाला, एफचा टी झाला. नंतर आता लास्ट कॉलममध्ये काय दिलेलं आहे की हा जो आहे ना निगेशन पी डिजक्शन क्यू आणि हा निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू या दोघांमध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन यूज करून टेबल तयार करायचं आहे. मग डबल इम्प्लिकेशनमध्ये आपण काय लक्षात घेतो की टी टी ट्रू आणि एफ एफ ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. बघा आता इथे हा टी दिलेला आहे, हा इथे एफ दिलेला आहे.
म्हणजे हा फॉल्स येईल. इथे हा एफ दिलेला आहे, हा टी दिलेला आहे, म्हणजे हा सुद्धा फॉल्स येईल. नंतर हा टी आहे, हा टी आहे, म्हणजे हा इथे टी आला. नंतर इथे पण टी दिलेला आहे, इथे टी दिलेला आहे, म्हणजे हा टी आला. म्हणजे या पद्धतीने आपण हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला. थर्ड स्टेटमेंट, निगेशन ऑफ इन अ ब्रॅकेट निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट डिजक्शन क्यू. आता याचं आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सेम त्याच वेने पहिले जे दोन कॉलम आहेत ते सेम राहतील. पहिले दोन कॉलम जे आहेत ते सेम राहतील, डबल टी डबल एफ टी एफ टी एफ. नंतर आता पीचं निगेशन करायचं आहे, म्हणजे डबल टी आहे तर या ठिकाणी डबल एफ होईल, आणि डबल एफ आहे तर इथे डबल टी होईल. तसंच क्यूचं निगेशन करताना इथे टी आहे, इथे एफ झाला, नंतर इथे एफ आहे, इथे टी झाला. टी असेल तर एफ होईल, एफ असेल तर टी होईल. आता याच्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो म्हणजे निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू. या ठिकाणी हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट नको होता, फक्त निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू असं होईल. आता या दोघांमध्ये कंजक्शन दिलेलं आहे, आणि कंजक्शनमध्ये एकच लक्षात ठेवायचं की टी टी ट्रू असतो, बाकीचे सर्व फॉल्स असतात. जसं की एफ एफ फॉल आहे, नंतर एफ टीसुद्धा फॉल आहे, नंतर टी एफसुद्धा फॉल आहे, या पद्धतीने. आता पुढे आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. हा जो कॉलम आहे ना, या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेताना हा टी आहे तर एफ होईल, आणि इथे हे सगळे एफ आहेत म्हणून इथे सगळे टी झाले. याच्यानंतर पुढे या टेबलमध्ये हा जो कॉलम आहे हा डबल झालेला आहे, हा कॉलम या ठिकाणी नको होता. आता बघा हा जो आहे ना निगेशन ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. आता याचं आपल्याला क्यू जोड डिजक्शन घ्यायचं आहे, याचं क्यू जोड डिजक्शन घ्यायचं आहे. मग डिजक्शन घेताना एकच लक्षात ठेवायचं की एफ एफ फॉल असतं आणि बाकीचे सर्व ट्रू असतात. म्हणजे बघा या ठिकाणी हा टी दिलेला आहे, इथे पण टी दिलेला आहे म्हणून हा ट्रू आला. नंतर इथे आपल्याला टी दिलेला आहे, इथे सुद्धा एफ दिलेला आहे म्हणून हा सुद्धा ट्रू येईल. नंतर इथे टी दिलेला आहे, इथे टी दिलेला आहे, हा ट्रू आला. नंतर हा जो आहे ना इथे एफ दिलेला आहे, इथे एफ दिलेला आहे, इथे सुद्धा एफ आहे म्हणून हा शेवटचा फॉल्स येईल. म्हणजे या पद्धतीने आपण हा जो टेबल आहे हा टेबल कन्स्ट्रक्ट केला. सेकंड प्रॉब्लेम, यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे पी कंजक्शन क्यू लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ पी एम्प्लाय निगेशन ऑफ क्यू. आता आपल्याला याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करावा लागेल सुरुवातीला, आणि त्याच्यावरून आपण हे जे दोघं स्टेटमेंट आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत किंवा नाही ते आयडेंटिफाय करू. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला सेम त्याच वेने ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. बघा आता कन्स्ट्रक्ट करताना पहिला जो कॉलम आहे पी आणि क्यू हे दोघं ठिकाणी सेम राहणार आहे. पी आणि क्यूचा डबल टी डबल एफ, इथे टी एफ टी एफ. नंतर आपल्याला इथे निगेशन क्यू दिलेला आहे म्हणून आपण निगेशन क्यू करून घेतला, म्हणजे टी आहे तो एफ झाला, इथे एफ आहे टी झाला, नंतर टीचा एफ एफचा टी. आता नेक्स्ट पी कंजक्शन क्यू दिलेला आहे. आता कंजक्शनमध्ये काय असतं की टी टी ट्रू असतं, बाकीचे सर्व फॉल्स असतात. म्हणून बघा हे सगळे फॉल्स आहेत, कारण टी एफ फॉल्स, एफ टी फॉल्स, एफ एफ फॉल्स. आता पुढे दिलेलं आहे आपल्याला पी एम्प्लाय निगेशन ऑफ क्यू. पी एम्प्लाय निगेशन ऑफ क्यू म्हणजे आपण पी एम्प्लाय निगेशन ऑफ क्यू याचं टेबल कन्स्ट्रक्ट करू. आता इथे एम्प्लायमध्ये काय असतं की टी एफ फॉल असतं, बाकीचे सर्व ट्रू असतात. म्हणजे बघा टी एफ फॉल आहे, नंतर टी टी ट्रू आहे, एफ एफसुद्धा ट्रू आहे, एफ टीसुद्धा ट्रू आहे. म्हणजे फक्त हा जो पहिला रो आहे तोच फॉल आहे, बाकीचे सर्व ट्रू आहेत. आता आपल्याला या कॉलमचं निगेशन करायचं आहे म्हणून हा एफ आहे तर हा टी झाला, आणि बाकीचे सर्व टी होते तर ते एफ झाले, फक्त हा एफचा टी झाला. आता याला आपण नंबर देऊन टाकू. हा कॉलम नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. आता जर आपण या टेबलचं ऑब्झर्वेशन केलं तर या टेबलमध्ये आपल्याला
कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 या दोघांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 हे दोघं आयडेंटिकल आहेत. आणि हे जर आयडेंटिकल असतील तर याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की हे जे गिव्हन स्टेटमेंट दिलेलं आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. या टेबलवरून आपण हे गिव्हन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट म्हणू शकतो, कारण या ठिकाणी कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 हे दोघं कसे आहेत, इक्वल आहेत. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे पी डबल एम्प्लाय क्यू लॉजिकली इक्विव्हॅलेंस टू पी कंजक्शन क्यू डिजक्शन निगेशन पी कंजक्शन क्यू. आता इथे आपल्याला पहिला आणि दुसरा कॉलम जो आहे तो सुद्धा सेम मागच्या प्रॉब्लेमसारखाच कंटिन्यू करायचा आहे. नंतर इथे आपल्याला निगेशन पी निगेशन क्यू दिलेलं आहे म्हणून पी आणि क्यू दोघांचं आपण निगेशन केलं. नंतर पुढचा जो कॉलम आहे तो म्हणजे पी डबल एम्प्लाय क्यू. आता पी डबल एम्प्लाय क्यू इथे आपल्याला डेफिनेशन यूज करायची आहे की बघा, डबल इम्प्लिकेशनचा जो ट्रूथ टेबल होता त्याच्यामध्ये काय असतं, टी टी ट्रू आणि एफ एफ ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. नंतर पुढचं कॉलम आहे पी कंजक्शन क्यू. आता कंजक्शनच्या टेबलमध्ये काय असतं की टी टी ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. नंतर पुढे निगेशन पी आणि निगेशन क्यू यांच्यामध्ये कंजक्शन आहे. इथे सुद्धा आपल्याला हा जो टी टी आहे ना हाच ट्रू लिहिता येईल, बाकीचे सर्व फॉल्स लिहिता येतील. आता याच्यानंतर लास्ट कॉलम म्हणजे काय की या दोघांमध्ये डिजक्शन आहे. मग डिजक्शनमध्ये काय असतं की एफ एफ फॉल असतो, बाकीचे सर्व ट्रू असतात. म्हणजे हा जो टी आहे हा एफ आहे म्हणून हा ट्रू आला. नंतर हा एफ एफ आहे म्हणून हा आपण फॉल लिहिला. नंतर इथे पण एफ एफ दिलेला आहे हा फॉल्स लिहिला. नंतर इथे एफ टी दिलेला आहे हा आपण ट्रू लिहिला. या पद्धतीने आपण हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला. आता आपण याचं ऑब्झर्वेशन करू. ऑब्झर्वेशन करताना जर कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 जो आहे तो जर आपण ऑब्झर्व केला तर या दोघं कॉलम जे आहेत ना ते दोघं कॉलम कसे आहेत, इक्वल आहेत, आयडेंटिकल आहेत. हे दोघं कॉलम जे आहेत ना हे इक्वल आहेत, म्हणजेच आयडेंटिकल आहेत. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल की हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे हा लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. थर्ड प्रॉब्लेम, यूजिंग ट्रूथ टेबल एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिजन्सी. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता हे जे स्टेटमेंट आहेत या स्टेटमेंटचे आपण ट्रूथ टेबल अगोदर ड्रॉ करणार आहेत, कन्स्ट्रक्ट करणार आहेत. आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर जर त्या टेबलच्या लास्ट कॉलममध्ये सगळे टी असतील तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. आणि जर त्या टेबलच्या लास्ट कॉलममध्ये सगळे एफ असतील तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन. आणि जर दोघं मिक्स असतील टी एफ तर त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. आता आपण पहिलं जे स्टेटमेंट आहे ते समजून घेऊ. आता पहिलं स्टेटमेंट जे आहे ते त्याचं ट्रूथ टेबल दिलेलं आहे आपल्याला. पी क्यू हे जे दोघं कॉलम आहे ते दोघं कॉलम सगळीकडे सेम राहणार आहेत. स्टेटमेंट फर्स्ट, पी कंजक्शन क्यू कंजक्शन निगेशन पी डिजक्शन निगेशन क्यू. आता या ठिकाणी पहिले जे 2 कॉलम आहेत ते दोघं कॉलम सेम दिलेले आहेत. हा कॉलम आणि हा कॉलम प्रत्येक टेबलमध्ये सेम राहणार आहेत. डबल टी डबल एफ टी एफ टी एफ. नंतर या दोघांना निगेट करायचं आहे, म्हणजे डबल टी आहे इकडे डबल एफ होईल आणि इकडे डबल एफ आहे इकडे डबल टी होईल. नंतर तसंच इथे टी दिलेला आहे इकडे एफ होईल, इकडे एफ दिलेला आहे या साईडला टी होईल. नंतर इथे टी दिलेला आहे इथे एफ होईल, एफ दिलेला आहे तर टी होईल. आता पुढच्या कॉलममध्ये आपल्याला या दोघांचं निगेशन कंजक्शन काढायचं आहे. मग कंजक्शन काढण्यासाठी कंजक्शनमध्ये एकच लक्षात राहू द्यायचं की टी टी ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. बघा इथे टी टी होता म्हणून ट्रू, बाकीचे सगळे जे आहेत ते फॉल्स आहेत. तसंच आपण आता निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोघांमध्ये डिजक्शन फाइंड आउट करणार आहेत. मग डिजक्शनमध्ये काय असतं की एफ एफ फॉल असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. बघा एफ एफ आहे म्हणून फॉल, बाकीचे सगळे ट्रू आले. आता
लास्ट कॉलम जो आहे त्या लास्ट कॉलममध्ये काय करायचं आहे आपल्याला, या दोघांमध्ये कंजक्शन दिलेलं आहे, कंजक्शन फाइंड आउट करायचं आहे. आणि कंजक्शनमध्ये काय असतं की टी ट्रू असतो, बाकीचे सगळे फॉल्स असतात. आता इथे हा टी आहे, हा एफ आहे, म्हणून हा फॉल्स आला. नंतर हा एफ टी आहे, हा सुद्धा फॉल्स आला. नंतर एफ टी आहे इथे, हा सुद्धा फॉल्स आला. नंतर इथे एफ टी आहे, हा सुद्धा फॉल्स आला. आता याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा जो लास्ट कॉलम आहे, हा लास्ट कॉलममध्ये सगळे एफ आहेत. आणि जर टेबलचा लास्ट कॉलम सगळे एफ कंटेन करत असेल तर तो जो गिव्हन स्टेटमेंट असतो तो काय असतो, कॉन्ट्राडिक्शन. देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्राडिक्शन. आता आपल्याला सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, इन अ स्क्वेअर ब्रॅकेट पी कंजक्शन पी एम्प्लाय निगेशन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट एम्प्लाय क्यू. आता या टेबलचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, इथे सुद्धा पहिले जे 2 कॉलम आहेत ते सेम आहेत. नंतर आता आपण क्यूला निगेट केला, क्यूला निगेट केल्यावर हा जो कॉलम इथे टी असेल तर एफ होईल, एफ असेल तर टी होईल. नंतर पुढे आपण पी एम्प्लाय निगेशन क्यू फाइंड आउट करू. म्हणजे हा जो पी दिलेला आहे आपल्याला, पी एम्प्लाय निगेशन क्यू, त्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इम्प्लिकेशनमध्ये काय असतं की टी एफ फॉल असतो, बाकीचे सर्व ट्रू असतात. आता इथे हा टी दिलेला आहे, हा इथे एफ दिलेला आहे, म्हणून हा आपण फॉल घेतला. बाकी हा टी आहे, हा टी आहे, म्हणून हा ट्रू घेतला. नंतर इथे हा एफ आहे, इथे एफ दिलेला आहे, म्हणून हा सुद्धा ट्रू घेतला. नंतर हा एफ आहे, इथे टी आहे, म्हणून हा ट्रू घेतला. एकच लक्षात ठेवा, फक्त टी एफ फॉल पाहिजे, बाकीचे सर्व ट्रू पाहिजे. नंतर पुढचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी पी कंजक्शन पी एम्प्लाय निगेशन क्यू. आता इथे हा जो पी आहे, या पीचा आपल्याला हा पी एम्प्लाय निगेशन क्यू जोड कंजक्शन घ्यायचं आहे. मग कंजक्शनमध्ये काय असतं की टी ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. म्हणजे मग इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं, हा इथे टी दिलेला आहे, हा इथे एफ दिलेला आहे, हा एफ दिलेला आहे, म्हणजे हा आला फॉल्स. नंतर इथे टी आहे, इथे टी आहे, म्हणून हा आला ट्रू. नंतर पुढे हा एफ दिलेला आहे, हा इथे टी दिलेला आहे, म्हणून हा आला एफ. नंतर शेवटी एफ फॉल्स. फक्त एकच लक्षात ठेवा, कंजक्शन असेल तर टी ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. आता लास्ट कॉलम जो आहे ना, लास्ट कॉलम म्हणजे काय की हा जो कॉलम आहे हा आता क्यूला एम्प्लाय करेल. म्हणजे हा जो क्यू आहे ना, याला हा कॉलम एम्प्लाय करेल. मग इम्प्लिकेशनमध्ये काय असतं की टी एफ फॉल, बाकीचे सगळे ट्रू. मग आता आपण इथे ऑब्झर्व करताना बघा, हा एफ आहे, इथे टी आहे, म्हणून हा आला ट्रू. फक्त टी एफ फॉल पाहिजे. नंतर इथे हा टी आहे, हा एफ आहे, म्हणून हा आला फॉल. नंतर इथे एफ दिलेला आहे, इथे टी आहे, हा सुद्धा ट्रू. नंतर एफ आहे, हा सुद्धा ट्रू. म्हणजे इम्प्लिकेशनच्या कॉलममध्ये फक्त टी एफ जो आहे ना, तो टी एफ फॉल असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. एवढा पार्ट लक्षात राहू द्या. इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी एफ फॉल असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. आता आपण हा जो टेबल तयार झालेला आहे, या टेबलचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या टेबलचा लास्ट कॉलम जो आहे ना, या लास्ट कॉलममध्ये टी आणि एफ दोघं मिक्स आहेत. आणि जर दोघं मिक्स असतील तर तो जो स्टेटमेंट पॅटर्न असतो तो असतो कॉन्टिजन्सी. म्हणून हा जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो आला कॉन्टिजन्सी.